कागल तालुक्यातील कर्णूर येथील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. 8/7/2024 रोजी कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्णूर गावच्या हद्दीमध्ये गुलाब बाबालाल शेख वय 65 राहणार कर्णूर तालुका कागद हे घरी जात असताना शेख मळ्याजवळ 2 मोटरसायकलवरून आलेल्या 5 ते 6 अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यात कोयता वार करून गंभीर जखमी केले होते. सदर घडलेल्या प्रकाराबाबत त्यांचा मुलगा आसिफ गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कागल पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 275/2024 BNS कलम 109, 189, 2, 189, 4, 190, 1, 2, 3 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुलाब बाबालाल शेख याच्यावर CPR रुग्णालयात उपचार चालू असताना ते शुक्रवार दिनांक 11/7/2024 रोजी पहाटे मयत झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये खुनाचे कलम 103(1) प्रमाणे वाढ करण्यात आली. सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकरिता योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे 2 स्वतंत्र तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास चालू केला. सदर पथकातील अधिकारी अंमलदार यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट दिल्यानंतर गुन्हा घडलेल्या ठिकाणाची भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन तांत्रिक तपासणी केली असता सदरचा गुन्हा 2 मोटरसायकलवरील अज्ञात 6 इसमांनी केल्याचे निष्पन्न झाले. नेमलेल्या 2 पथकांनी तांत्रिक तपासणी व गोपनीय माहितीद्वारे सदरचा गुन्हा हा आद्या सौम्या पथ्या यांचे व त्यांचे 3 साथीदार यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजी परिसरात वरील 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे प्रणोद शिवाजी धनवडे राहणार कबनूर तालुका हातकणंगले, आकाश नरेश कांबळे राहणार चंदूर तालुका हातकणंगले, सौरभ दिनकर जाधव चंदूर हातकणंगले समेत विजय ऐनापुरे चंदूर हातकणंगले असे सांगितले. सदर आरोपी यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या सोबत आदित्य प्रकाश कांबळे चंदूर तालुका हातकणंगले, सुशांत जरळी हलकर्णी असे असल्याची माहिती दिली. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता ते घोडागाडी शर्यतीसाठी घोडा विकत घेण्याकरिता मतिवडे गावी 8/7/2024 रोजी गेले होते. त्यात संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना शेख मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मयत इसमास आरोपी यांची मोटरसायकल घासली. त्यावेळी मयत व आरोपी यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली होती. त्या कारणातूनच वरील आरोपी यांनी संगनमत करून गुलाब बाबालाल शेख याच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून ते घटनास्थळावरून मोटरसायकलवरून पळून गेले होते. सदर ताब्यातील 4 आरोपी यांना पुढील कारवाईकरिता कागल पोलीस ठाणे येथे हजर केले असून उर्वरित 2 आरोपींचा शोध घेत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो, अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, विनायक चौगले, प्रवीण पाटील, विनोद कांबळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, निवृत्ती माळी, अशोक पवार यांनी केली. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे.